ऑनलाईन औषध विक्री डिस्काउंट पद्धती आणि बनावट औषधांच्या वाढत्या विक्रीमुळे देशभरातील औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार आज बुधवार 20 मे 2026 रोजी संपूर्ण भारतातील केमिस्ट दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ तथा आप्पासाहेब शिंदे यांच्या निर्देशानुसार हा बंद पुकारण्यात आला। नमस्कार। सगळ्यात पहिला मी सुरेश भट, सचिव ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आजच्या बंदच्या वतीने सगळ्यांना कळवण्यात येतो की हे जे ऑनलाईन फार्मसीचा जो त्रास आहे जनतेसाठी, जे आजच्या तारखेत रुग्णांना औषधं डायरेक्ट जे सिडेटिव्स असतात, MTP किट्स असतात, नशेची औषधं असतात, ते डायरेक्ट लोकांपर्यंत ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून पोचत आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही रेकॉर्ड ठेवला जात नाही आहे त्यांच्याकडून। शासनाने त्यांना जी परवानगी कशी काय दिली, त्या कोविड काळात जे त्यांना परवानगी मिळाली होती ती आतापर्यंत चालू असल्यामुळे हे ऑनलाईन फार्मसीचा जो बिझनेस आहे तो रन करतो आहे। त्याला आमची एकच मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं, की सगळ्यात पहिला त्वरित हे ऑनलाईन फार्मसीचा जो नोटिफिकेशन आहे तो रद्द करावा, म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद करावा। आजच्या तारखेत तुम्ही ग्लोबली बघाल, अराउंड द वर्ल्ड कुठल्याही विकसित देशामध्ये ऑनलाईन फार्मसी हा प्रकार कुठेच नाही आहे। OTC ड्रग्स वगैरे दिले जातात ओव्हर द काउंटरवाले, बाकी ऑनलाईन फार्मसी मेडिसिन कुठल्याही पेशंटला डायरेक्ट घरी पोचले जात नाही। त्याच्यामुळे आपल्याकडे पण लोकांच्या तब्येतीची काळजी असावी। लोकांना औषधं ऑनलाईन फार्मसीमध्ये मागवण्यासाठी ते कुठल्या माध्यमातून मागवतात, कुठल्या पोर्टलचा यूज करतात, त्याचे काय प्रिस्क्रिप्शनची काय ऑथेंटिसिटी आहे की नाही, कारण ऑनलाईन फार्मसीचे डॉक्टर्स पण असतात कन्सल्टिंग करायला। मला एवढं सांगू इच्छितो की ते कुठल्या स्टेटला आहेत कोणाला माहीत नाही। आर दे सिटिंग इन मुंबई, कलकत्ता, मद्रास, बिहार, कुठेच त्याचं हे नाही आहे, डिटेल नाही आहे। त्याच्यामुळे हे प्रिस्क्रिप्शन अपलोड होतात, त्याची कोण डॉक्टर कुठला काय त्याची डिग्री कुठे बसला आहे काय त्याचं, त्या औषधं घरपोच होतात, त्याच्यामुळे त्याचा मिसयूज होतो। आजची आपली जी युवा आहे, आपल्या इंडियामध्ये राऊंड अबाउट 60-65% यूथ आहे। यूथ लोकांचं ते औषधं जे इझिली ड्रग्स वगैरे हे जे औषधं नशेखोरीचे आहेत ती त्यांना आज इझिली मिळते, तिथे किट आहेत। आमच्याकडे याचे पुरावे बरेच आहेत, प्रशासनाकडे दिलेलं पण आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा असल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडनं काही नोटिफिकेशन त्यांना येत नाही, म्हणून ते सगळं थांबलेलं आहे। पण आता तुम्हाला एवढंच सांगतो की ऑनलाईन हे जे आहे, कपडे तुम्ही मागवता, तुम्ही ग्रॉसरी मागवता, तुम्ही त्याचे डार्क स्टोर जाऊन चेक करता का, काय त्यांची अवस्था आहे जरा बघा। औषधं साठा करण्यासाठी त्यांना काहीतरी टेम्परेचर, त्यांचं काहीतरी फॉर्मॅलिटी असतात ते त्यांनी क्लिअर केलेले आहेत नाही। कुठून पण ते लोक उठून औषधं पाठवतात। औषधं पाठवण्यासाठी डिलिव्हरी बॉय नाही लागत, त्याला फार्मसिस्ट लागतो जो त्यांना औषधाचं ज्ञान देतो, त्यांच्या कशी घ्यायची काय घ्यायची हे महत्त्वाचं असतं। कुठली औषधं, टेम्परेचर मेंटेन करणं, हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आपण आजच्या तारखेला आपण हेल्थला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत। त्यामुळे आमचा हा आंदोलन एक दिवसाचा का होईना, हा सेंट्रल गव्हर्नमेंटला ह्याच्यासाठीच केलेलं आहे की हा ऑनलाईन फार्मसी हा जो प्रकार आहे बंद करावा। याच्याने आमचे लाखो फार्मसिस्ट जे आहेत त्यांना शिक्षण आम्ही महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल त्यांना देत आहे रिगार्डिंग डोसेज वगैरे, टेम्परेचर झालं, जे काय आम्ही गायडन्स असेल ते आम्ही दरवर्षी त्यांना देत होतो। डुप्लिकेट हा जो इश्यू आहे, डुप्लिकेट फार्मसीचा माफियाचे प्रत्येक लाईनमध्ये माफिया घुसलेले आहेत, त्याच्यामुळे हा ऑनलाईन फार्मसी किंवा फार्मसीच्या क्षेत्रात पण आलेले आहे। आय फाइंड की दॅट्स ऑल फॉर टुडे, आम्ही हा चालू ठेवलेला आहे। आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते, होलसेल, मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत। कशाकरता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी। जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं, अँटीबायोटिक असू दे किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईनमधून दिली जातात। यामुळे तरुण वर्गाची मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते। याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही।
त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा, केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. आरोग्य वाचेल तुमचं, हे लक्षात ठेवा. तर आरोग्याकरता तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि खोटी औषधं, बनावट औषधं यांची विक्री बंद झालीच पाहिजे. याकरता आमचं हे आंदोलन आहे, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. त्याचप्रमाणे रुग्णांची इमर्जन्सीमध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये याच्याकरता आमच्या सर्व केमिस्ट बांधवांनी, महिलांनी काळजी घेतलेली आहे आणि मोठ्या हॉस्पिटलमधली सर्व जी केमिस्टची दुकानं आहेत ती आम्ही चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं आणि ऑनलाईन विक्री ही बंद झालीच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे.